गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आणखी 3 विद्यार्थी गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तसेच आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली। तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करून दोषी संस्था चालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दोषी कर्मचारी, अधिकारी तसेच शाळा व्यवस्थापक, संचालक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या भौतिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने स्वतंत्र व तात्काळ ऑडिट करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान धानोरा जपतलाई मार्गाची अवस्था अत्यंत खराब असल्याने रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून रुग्णवाहिकांसाठी मार्ग सुरळीत करावा अशीही मागणी करण्यात आली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणताही खेळ होऊ दिला जाणार नाही। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक शिक्षण मिळणं हा त्यांचा अधिकार आहे अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे। या घटनेची सखोल चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनाच्या प्रती आदिवासी विकास विभागाचे मंत्री तसेच आष्टी पोलीस ठाण्याला माहितीस्तव देण्यात आले आहेत। बोला। आज आम्ही गडचिरोली येथे सापाने विद्यार्थिनी 3 वारलेले आहेत आणि 3 विद्यार्थिनी चावल्यामुळं नागपूरला हलवलेल्या आहेत। गंभीर जखमी आहेत त्या साप चावल्यामुळं। आम्ही आज तहसीलदार औंढा नागनाथ येथे निवेदन दिलेलं आहे। शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी आणि जे दोषी आहेत त्या दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। जर नाही झाली तर आम्ही अख्खा महाराष्ट्र आदिवासी संघटना बंद करू। एवढे बोलून मी भाषण संपवतो। जय भीम, जय बिरसा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.